सिंधुदुर्गातल्या प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पावरून सध्या राजकारण चांगलंच तापतंय आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसरा काही मुद्दा नसल्यानं अशा प्रकारे गैरसमज पसरवून तरुणांच्या मनात रोष निर्माण करणं सुरू आहे। ही टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला जातोय, यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काल जोरदार हल्लाबोल केला होता आणि त्यावरच आता अजितदादांनी उत्तर दिलंय। मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये, त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्यानं मडवा ना, एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्यानं मडवा आणि द्वारका करा, त्याचे आम्हाला काही म्हणणं नाही। पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटताय? आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेताय? प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काही गप्प बसतील का? आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही, त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमज किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा केविलवाणा काम चाललेला आहे।